सुरुवातीला या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे आदरणीय विजयदादा, आदरणीय पवार साहेब, मोती पाटील परिवाराच्या वतीनं भोसेकरांचे विशेषतः आभार मानतो की लोकसभा इलेक्शनमध्ये मला यायला जमलं नाही मत मागण्यासाठी, तरी पण तुम्ही विश्वास ठेवला आणि मला लीड दिलं आणि तसंच आबांना सुद्धा लीड दिलं आणि प्रचंड मताने निवडून दिलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी सुरुवातीला या सर्वांच्या वतीनं आपलं आभार मानतो. तुमच्या सगळ्यांच्या मगाशी सूत्रसंचालन करताना त्यांनी माझा उल्लेख किंग मेकर केला. मी काय किंग मेकर वगैरे नाही. या जिल्ह्यातील जनता जी आदरणीय पवार साहेबांवरती आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर विश्वास ठेवती, ही खरी किंग मेकर आहे. त्यामुळे आज एक खासदार आणि 4 आमदार या सर्वांनी जिल्ह्यातून निवडून दिले, जो प्रचंड विश्वास आदरणीय पवार साहेबांवरती आणि विजयदादांवरती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. आम्ही त्यातली एक खारीचा वाटा उचलणारी माणसं आहोत. मी आहे, आबा आहे, नारायण आबा आहेत, तिकडं सांगोलेला बाबासाहेब आहेत. आम्ही सगळी खारीचं काम केलेलं आहे. मेन इथं बसलेली जनता आहे आणि ही किंग मेकर आहे. त्यामुळे आता राजाचा आदेश पाळणं आम्हाला जरुरीच आहे. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की जसं निवडून आलो मी फक्त 3 दिवस घरात वेळ दिलेला आहे. राहिलेले दिवस अधिवेशन आणि पूर्ण वेळ जिथं बोलवल तिथं हजर होतो आणि लोकांचे कामं मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले. केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण मोडणीमला कार्गो सेंटर उभा करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करतोय. परवा टेंडर झालं, परंतु कोणाचं टेंडर आलं नाही. पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्यांशी मी बोलणं केलेलं आहे की अजून एकदा टेंडर करा किंवा रेल्वेने स्वतः ते कार्गो सेंटर करावं. कार्गो म्हणजे काय होणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असावं म्हणून थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी 2 नवीन प्लॅटफॉर्म होणार आहेत. म्हणजे आज आपण कंटेनरने माल देशभर जाताना बघतो. तो माल म्हणजे इथून बंदरावरती जायचा असो किंवा देशांतर्गत कुठेही जायचं असो, कलकत्त्याला जायचं असो किंवा वर काश्मीरला किंवा खाली कन्याकुमारीला, कुठेही जायचा विषय जर असेल कंटेनरच्या माध्यमातून तर तो स्वस्तात जातो आणि रेल्वेच्या माध्यमातून गेला तर स्वस्तात जातो. आज जी आपली केळीचं पीक असेल हे जर पाठवायचं असेल कंटेनरच्या माध्यमातून तर रोड ट्रान्सपोर्टला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा 70% खर्च या माध्यमातून वाचतोय. म्हणून ते कार्गो सेंटर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. म्हणजे आपल्या जिल्ह्यातला जो शेतीमाल आहे तो सगळा कंटेनरच्या माध्यमातून मोडणीमधून त्याची हालचाल होईल. आणि नुसतं कृषी उत्पन्न नाही तर सोलापूरला ज्या सिमेंटच्या फॅक्टऱ्या आहेत त्या सिमेंटचं सुद्धा अख्ख्या देशभर ट्रान्सपोर्ट या मोडणीमच्या कार्गो सेंटरमधून होईल. आणि त्यासाठी मी आहे, आबा, आम्ही दोघंही प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीनं या अधिवेशनामध्ये विशेष करून मी पियुष गोयल साहेबांना भेटलो आणि आपला जिल्हा ऊसाबरोबर आता केळीच्या उत्पादनात सुद्धा मागे राहिलेला नाही. गेल्या वर्षीचा हिशोब काढला. आदरणीय आमदार रणजितदादांनी त्याचा पाठपुरावा केला की आपल्या भागात केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे. आणि हे अभ्यास करत असताना त्यांच्यासमोर आकडेवारी आली की राज्यातून 30,000 कंटेनर केळी विकली गेली आणि त्यापैकी 14,000 कंटेनर एकट्या सोलापूर जिल्ह्यातनं एक्सपोर्ट झाली. सगळी 30,000 कंटेनरपैकी 14,000 आपल्या जिल्ह्याने केली. आणि त्यासाठी इथं संशोधन केंद्र झालं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं केळी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ झाला पाहिजे. आपल्या जिल्ह्याचं एवढं उत्पादन करून नाव नव्हतं. जळगावचं होतं, बुलढाण्याचं होतं, वरच्या भागातले सगळे उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे त्यामध्ये समावेश होते. परवा पियुष गोयल साहेबांना मी त्या संबंधी पत्र दिलेलं आहे की आमच्या जिल्ह्याचा सुद्धा समावेश या योजनेमध्ये व्हावा. आणि त्यांनी सुद्धा सकारात्मकरित्या त्या दिवशी शेरा मारून दिलेला आहे की सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा. आणि हा समावेश झाल्यानंतर बँकेचे लोन असतील किंवा इतर ज्या काही योजना केंद्राच्या केळीच्या बाबतीत असतील, मग कोल्ड स्टोरेज असेल, पॅकिंग असेल, या सगळ्या गोष्टीचा लाभ आपल्याला जिल्ह्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. त्याच पद्धतीनं
पंढरपूरपासून दररोज रेल्वे सुरू व्हावी मुंबईसाठी, आणि त्याच पद्धतीनं सांगोला असेल, पंढरपूर आहे, माढा आहे, करमाळा आहे, या भागातले अनेक विद्यार्थी किंवा तरुण पिढी ही पुण्यामध्ये नोकरीला आहे. पुण्यात रेल्वे थांबवायला जागा नाही आहे शिल्लक. त्यामुळं आता आपण पंढरपूरपासून एकतर हडपसर किंवा देहूपर्यंत अशी दररोज रेल्वे चालवावी म्हणून मागणी करण्याचा माझ्या डोक्यात विचार आहे. आता 8-9 तारखेला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक आहे. त्यामुळं आज सकाळीच मी सुप्रियाताईंशी बोललो की सगळे खासदार आणि सगळे आमदार जिथं केंद्र आणि राज्य अशा ज्या योजना आहेत, म्हणजे 50% केंद्राने वाटा उचलायला आहे आणि 50% राज्याने वाटा उचलायचा आहे, अशा ज्या योजना आहेत त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी म्हणून मी ताईंना विनंती केलेली आहे. आणि 2 दिवस तिथं आहे तर संबंधित सगळ्याच मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटून आपले प्रश्न कसे मार्गी लावता येतील या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. आणि बोसेकरांची जर इच्छा असेल, आबा मागाशी बोलले, त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की बोलण्याची, तुमच्या सगळ्यांची जर इच्छा असेल, आज टेंभुर्णी आणि उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर माळशिरस तालुक्यात माळशिरस आणि नातेपुते हे नगरपंचायती झाल्या. तुमची जर इच्छा असेल, बोसे गावांनी जर ठरवलं तर आम्ही दोघं पाठपुरावा करू आणि तुमची नगरपंचायत कशी होईल आणि अधिकचा निधी, म्हणजे आता सांगायचं झालं तर नातेपुते असेल, माळुंग असेल, माळशिरस असेल, 100 कोटीपर्यंतचे निधी विकास कामांसाठी आले. माळशिरसला तर 130 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. म्हणजे जिथं 50 लिटर पाणी मिळतं तिथं जवळजवळ आता 150 लिटर मानसी पाणी मिळायला लागलेलं आहे प्यायला आणि घरगुती वापरासाठी. तर अशा योजना करता येतील. त्यामुळे तुम्ही गावाने ठरवलं तर नक्कीच आम्ही दोघं पाठपुरावा करू आणि आपली बोसे ग्रामपंचायत नगरपंचायत कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. आणि तुम्ही जसं मला निवडून दिल्यानंतर पहिलं मागणी मी जेव्हा अधिवेशनाला गेलो शपथ घ्यायला त्यावेळेस गडकरी साहेबांना भेटलो आणि आव्हांनी पण पत्र दिले आणि मी पत्र त्यावेळेस दिलेलं आहे की हा आपला अर्धवटच रस्ता राहिलेला. आणि गडकरी साहेबांना सांगितलं की अर्धवट सिमेंट झालेला आहे, पुढं तसाच डांबरीकरण आहे, खरी गरज हा रस्ता 4 पदरी होऊन आहे. आणि इकडून सगळ्या विदर्भातल्या पालख्या येतात. आपल्या ज्या बोशावरून रस्ता जातो तो मराठवाडा आणि विदर्भातनं ज्या पालख्या येतात त्या जातात. तुम्ही फक्त ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं 4 लेन झालं, त्याच पद्धतीनं हा सुद्धा रस्ता 4 लेन व्हावा असा आम्ही दोघंही पाठपुरावा करतोय. आणि गडकरी साहेबांनी त्या दृष्टिकोनातून सकारात्मकता दर्शवलेली आहे. आम्हाला दोघांनाही पत्र आलेले आहे अधिकाऱ्यांचे की या ठिकाणी आम्ही येऊन सर्वे करून तसा अहवाल केंद्र शासनाला देऊ. सांगायचं तात्पर्य एवढं तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती टाकलेला आहे तो विश्वास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सदैव आम्ही तत्पर राहू एवढं तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. आणि सगळ्यात मोठं अडचण जी भोगलेली आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातली ती पाण्याची. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत आम्ही सगळे आमदार आणि खासदार पूर्णतः जागरूक आहे. आणि आज विखे पाटील साहेब या खात्याचे मंत्री झालेले आहेत आणि त्यांना आपल्यासारखाच अनुभव अहमदनगर म्हणजे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील आहे. त्यांनी डिटेलमध्ये त्यात अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्यांना आम्ही शिकवायची गरज नाही. आम्ही नुसतं म्हणलं की त्याने टाक असं ओळखलं सकाळी, म्हणजे आम्ही शब्द काढला की ते पुढचं त्या गोष्टीची मांडणी करत होते आणि त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे. आता ही पहिली पाळी पूर्ण जिल्ह्यात काढायची आणि परत फेब्रुवारी महिन्यात बसायचं असं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. आणि हे आश्वासन दिल्यानंतर त्या बैठकीमध्ये 5च्या 5 पाळ्या आपल्याला कशा मिळतील आणि विशेषतः मे महिन्यात अडचण शेतकऱ्यांना कशी येणार नाही या दृष्टिकोनातून आव्हानांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याला सकारात्मकता त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिलेली. आणि जसं सांगितलं की बॅरेजेसची आवश्यकता आहे त्याच पद्धतीने जोपर्यंत बॅरेज होत नाही त्याला निधी मंजूर होत नाही. हे जे 22 बंधारे आहेत आपले भीमेवरचे त्या बंधाऱ्यांचे सगळे निडल्स खराब झालेले आहेत. ते निडल्स दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याला निधी द्यावा या दृष्टिकोनातून मागणी आम्ही सर्वांनी केली आणि त्याच्यासाठी सुद्धा सकारात्मकता मंत्री महोदयांनी दाखवलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाचं सांगितलं, कोण बोललंच नाही, मला वाटत होतं भाषणात बोललं
कॅनॉलची बऱ्याच ठिकाणी झाडं झुडपं वाढलेले, ज्या काही रस्ते त्याच्यावर सुद्धा झाडं झुडपं वाढलेले. मग मंत्री महोदयांनी एकतर शासनाची जेवढी मशिनरी आहे तेवढी कामाला लावा म्हणून सांगितलं आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कारखान्याने मशिनरी द्यावी, शासन डिझेल देईल आणि सगळे प्रश्न आपण जे काही कॅनॉल दुरुस्ती करायचे आहेत आणि रस्ते क्लिअर करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा निधी उपलब्ध करून द्यायचं मंत्री महोदयांनी आज आश्वासन दिलेलं आहे. आता थोड्या दिवसात सगळे अधिकारी कॅनॉलवरनं फिरतील आणि त्यांनी कडक भाषेने सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत की फील्डवर जावा आणि फील्डवर जाऊन सगळं बघून त्याचा अहवाल सादर करा आणि लागेल तेवढं डिझेल द्यायचं काम शासन करेल असं आज मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. नक्कीच त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक काही बोलत नाही. तुम्ही कधीही सांगा, कधीही जबाबदारी टाका, कधी हाक मारा, तुमच्यासाठी आम्ही सर्वजण म्हणजे मी एक खासदार आबा आहेत, तिकडं नारायण आबा आहेत आणि इकडं बाबासाहेब आहेत आणि इकडं राजू खरे, आम्ही सर्वजण तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि केंद्राच्या माध्यमातून जेवढं काही आपल्या जिल्ह्यामध्ये आणता येते त्या दृष्टिकोनातून आम्ही तत्पर राहू आणि आपली जी MIDC आहे मेंढापूरची त्याचा सुद्धा आम्ही सर्वजण मिळून पाठपुरावा करून आपल्या भागातील युवकांना कसा रोजगार उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू याची ग्वाही देतो. आणि जाता जाता एकच सांगतो की मी गेल्या वर्षी गांधीनगर गुजरातला गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक मोठं कृषी प्रक्रियेवर चालणारा उद्योग पाहिला होता, प्रदर्शन पाहिलं होतं आणि त्यावेळेसपासून ठरवलं होतं की आपल्या जिल्ह्यातील मुलांना त्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणून मी गेल्या महिन्यात परीक्षा घेतली मुलांची. जवळजवळ 1400 मुलं मुली त्या परीक्षेला बसले. त्यापैकी निवडक 100 जणांच्या मुलाखती आणि परीक्षेतून निवडून दिल्लीला गांधीनगरला घेऊन त्या ठिकाणी सगळ्या मशिनरी दाखवून आल्या. उदाहरण द्यायचं झालं तर आता आपल्याच आजूबाजूला बाजार आमटीचं पॅकिंग सुरू झालेलं आहे तर ते आता सगळं मॅन्युअल आहे. ह्याच्या मशिनरी किंवा केळीपासून चिप्स कशा बनवता येतील, केळीपासून ताटवाटे कसे बनवता येतात, केळीच्या फुडापासून असे विविध कृषी प्रक्रियेशी निगडीत उद्योगधंदे कसे उभा करता येतील आणि अगदी लाखापासून करोडो रुपयापर्यंतच्या मशिनरी तिथं पाहायला मिळतात. म्हणून 100 मुलं आपल्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील घेऊन गेलो, ते बघून आले. आता जानेवारी ह्या महिन्यामध्ये मी केंद्र शासनाचे जे सूक्ष्म लघु उद्योग डिपार्टमेंट आहे, म्हणजे तुम्हाला आठवत असेल मागं नारायण राणे साहेबांकडे ते खातं होतं, आता त्या खात्याचं मुंबईला ऑफिस आहे, तिथले अधिकारी आणि जिल्ह्यातल्या सगळ्या बँका बोलवून हे 100 मुलं प्लस जी 1400 परीक्षेला बसली होती अशा सगळ्यांना त्या ठिकाणी बँका अधिकारी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यांनी स्कीम समजून सांगायची, मुलांनी स्कीमसाठी अर्ज करायचा आणि अर्ज करून त्यासाठी बँकेकडनं जे काही पाठपुरावा करायला लागतो त्यांच्या मागं उभं राहायचं. मग ते प्रकल्प तयार करण्यापासून त्यांचा माल निघोस्तोपर्यंत त्यांच्या मागं उभं राहायच्या दृष्टिकोनातून काम करायचं ठरवलेलं आहे. नक्कीच मला खात्री आहे की त्या 100 लोकांपैकी किमान 50-60 जण तरी आपला व्यवसाय उभा करतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये उभा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. बाहेरचा उद्योगपती आणण्यापेक्षा आपल्या भागातली जर पूर्व उद्योगपती झाली, मेंढापूरच्या MIDCत याच पोरांनी जर व्यवसाय टाकले तर आपल्याच भागातील उद्योजक आणि आपल्याच भागातील लोक कर्मचारी त्या ठिकाणी कामाला लागतील, तरुणांना रोजगार मिळेल. हा हेतू याच्या मागचा आहे आणि ह्या वर्षापुरतं नाही, दरवर्षी मी हे 100 मुलं घेऊन जायचं ठरवलंय आणि आबांना सुद्धा मी परवा विनंती केली. मी माझ्या कॉलेज आणि शिवामृत संघाच्या मार्फत ही माणसं नेली. पुढच्या वर्षी आबांनी 100चा हात लावला तर 200 जण घेऊन जाऊ शकते. असं प्रत्येकाने जर प्रत्येक आमदारांनी हात लावला तर निश्चित आपण मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतो. माणसं देवदर्शनाला जाऊ शकते दादा आपापल्या पैशाने, पण उद्योग कसा करावा हे कोण सांगू शकत नाही. ते देवदर्शनावर पैसे खर्च करण्यापेक्षा तरुणांच्या पोरांच्या हाताला काम कसं मिळेल आणि त्यांना नवीन नवीन संकल्पना नवीन नवीन आयडिया कशा मिळतील ह्याच्यावर भर देऊ. म्हणजे देवदर्शनाला ट्रिपा नेण्यापेक्षा या पोरांच्या ट्रिपा उद्योग कसे उभा करता येतील यासाठी नेलं तर नक्कीच चांगले उद्योजक आपल्या भागात निर्माण होतील. त्याच्यावर पैसा खर्च करू किती लागेल आणि मला खात्री आहे की मला सगळे आमदार सहकार्य करतील. मी तर 100चा वाटा उचललेला आहे, सगळ्यांनी उचलला तर 400-500 मुलं
आपल्या इथं रोजगार उभा करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागतील तसा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि जे जे काही जबाबदारी तुम्ही सर्वजण टाकसाल ते परिपूर्ण करेल. आणि जसं आम्हाकडून वैद्यकीय मदतला तुम्ही अर्ज घेता तसं मी खासदार झाल्यापासून खासदाराकडून पंतप्रधानाचं असेल किंवा कुठल्या देवस्थान असतील CM फंड असेल यातून वैद्यकीय मदत मिळते. त्यासाठी जे खासदाराचं पत्र लागतं मी आतापर्यंत मोजलेलं नाही किती जणांना पत्र दिलं आणि मी आलेल्या माणसाला भेटलो पण नाही. मी कोऱ्या कागदावर सह्या करून ठेवलेले आणि खास दवाखान्यासाठी एक PA तिथं समाधान वाघमारे माझ्या ऑफिसला ठेवलेला आहे. तुम्ही जायचं मला मत दिलेलं असू नसू विचारायचं नाही म्हणून सांगितले PA येईल त्याला देऊन टाकायचं. मत विरोधात टाकलेलं असलं तरी त्याचं काम करायचं. कारण का लोकांनी विश्वासाने दिलेलं आहे निवडून आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून 5 मिनिटं सुद्धा थांबला नाही पाहिजे. त्याने कागदपत्र दिली ती कागदपत्र दिल्यानंतर ते भरायचं सगळं माहिती आणि लगेच त्याला शिफारस घेऊन टाकायची. रेल्वेचं आरक्षण असेल काय असेल नोकरीची शिफारस असेल मला भेटायची सुद्धा गरज नाही. तिथं कोऱ्या पॅडवर सह्या करून ठेवले जायचं हक्काने घ्यायचं आणि यायचं. महत्वाचं काम आहे त्याला भेटा की भेटल्याशिवाय होतच नाही. अशा कामाला निश्चित भेटा किंवा मला बोलवा मी येतो आणि ती कर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काम करूया. आणि आव्हानांना एक विनंती करायची की आपली मकर संक्रांत झाली की आपण एक नवीन पद्धत पाडू. आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 40-50 वर्ष माळशिरस तालुक्यात ही पद्धत कायम ठेवलेली आहे. आपण आपल्या भागात सुरू करूया ही पद्धत. तुमच्या विशेषतः माढा विधानसभेत पुढे तिकडे आव्हानकडे आणि इकडं बाबासाहेबांकडे आणि खऱ्यांकडे पण करूया. मला तिकडे जाता येणार नाही तुमच्यावर इथं येता येईल खासदार म्हणून. तर आपण 15 तारीख झाल्यानंतर तहसीलदारांशी बोलून एक बैठक पंचायत समितीच्या ऑफिसला ग्रामपंचायत वाईज जिल्हा परिषद गट वाईज 1 तास प्रत्येक जिल्हा परिषद गटाला देऊ. प्रत्येक ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच आणि सगळे बोलूया आणि गावच्या समस्या काय आहेत सांगूया विचारून घेऊया सगळ्यांना त्या नोट डाऊन करूया. म्हणजे येणारं आमचं बजेट आहे केंद्रात कुठलं काय बसते आणि तुमचंही बजेट मार्च महिन्यात आहे. म्हणजे तुम्हालाही आगाऊ मागणी संबंधित मंत्र्यांना करता येईल की आमच्या गावामध्ये एवढे DP पाहिजेत एवढे रस्ते पाहिजेत ही एका कागदावर घेऊया आणि इंडिव्हिज्युअली बोलूया. काय होतं ते आमसभा घ्यायची म्हणली की मेहनत चालू होते आणि तुमच्या तालुक्यात तर एवढी वाईट परिस्थिती की 4 आमदार येते. कोणाचं कोणालाच मेळ बसत नाही. जनतेचे प्रश्न राहतात बाजूला तिथं वेगळंच चालू होते. त्यापेक्षा आपण या पद्धतीची बैठक माढ्याला पण घेऊया पंढरपूरला पण घेऊया. आपल्या मतदारसंघातली जेवढी काही सरपंच लोक आहेत त्यांना बोलवून घेऊया आणि त्यांच्याकडून त्यांच्या समस्या आणि संबंधित विभागाचे सगळेच अधिकारी त्या ठिकाणी बोलूया. म्हणजे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील आणि इतर वेळ काम करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करूया. आणि निश्चित सांगतो की माझं अधिवेशन आता 29 तारखेला सुरू होईल जानेवारीला. त्याच्या आधी ह्या सगळ्या बैठका आपण संपवूया आणि अधिक काय बोलत नाही. आता 10 वाजत आले. आचारसंहितेचं काही बंधन नाही आहे परंतु तुम्हाला सगळ्यांना भुका लागलेत आणि मलाही लागलेले. त्यामुळे तुम्ही जे जे काही जबाबदारी टाकसाल ते निश्चितपणे पार पाडू एवढं बोलतो आणि आपल्याला सर्वांची रजा घेतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर.